हे आंदोलन कशासाठी? हे जनतेसाठी आहे. जी जनता आज कितीतरी तास त्या सिलेंडर घेण्याच्या लाईनीमध्ये उभी राहतेय, दुर्दैवी मृत्यू आपल्या एका वंचितच्याच कार्यकर्त्याचा झालाय. अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच जे होते शिरसाट, शंकरराव शिरसाट यांचा त्या गॅस सिलेंडरच्या लाईनमध्ये उभं राहून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. ही अशी जी गोष्ट आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि सरकार खरं तर या सगळ्या फेलियरला जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टींवरती एक ठाम भूमिका घेत आपण ह्या आंदोलनाची हाक देत आहोत. सोमवारी 6 एप्रिलला हे आंदोलन आपण जिल्ह्याच्या मेन ठिकाणी जे हेडक्वार्टर असतं जिल्ह्याच्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आंदोलन घेणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जिथे प्रांत कार्यालय आहे तिथे पण ही आंदोलनं होणार आहेत. टप्प्याटप्प्याने ती आंदोलनं होणार आहेत आणि 6 तारखेला मुख्य आपण ही सगळी आंदोलनं एकाच वेळेस राज्यभर करणार आहोत. भूमिका मी ऑलरेडी सगळी तुम्हाला विस्तृतपणे सांगितली, पण त्याच्यामधल्या मागण्या 2-3 मुख्य मागण्या ज्या आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत पुढे जाऊन इथे, आणि आज आपण त्याचा इथे पुनरुच्चार करत आहोत. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जो गॅस बुकिंग केल्यानंतरचा जो वेटिंग पिरियड आहे, जो 25 दिवस. आता तुम्ही विचार करून बघा, आज जर माझ्या घरचा गॅस सिलेंडर संपला असेल तर मी 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर आल्यानंतर त्याचं काय करणार आहे? 3-4 दिवसामध्ये जर उपलब्ध झाला तर तोपर्यंत तात्पुरती सोय कुठलंही घर करू शकतं, पण एवढे दिवस वेटिंग पिरियड असल्यावरती त्या कुटुंबाने कसं करायचं ह्याचा विचार करायचा सरकारने केला पाहिजे आणि ते नियोजन नीट त्यांनी केलं पाहिजे. यासाठी 25 दिवसाचा जो वेटिंग पिरियड आहे तो जास्तीत जास्त कमी करावा आणि नॉर्मल सिच्युएशन मध्ये 2-3 दिवसामध्ये अवेलेबल होत होता गॅस सिलेंडर, त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न सरकारने वॉर फुटिंगवर केला पाहिजे. होईल, करू, बघू असं नाही चालणार, ते वॉर फुटिंगवर झालंच पाहिजे. ही पहिली डिमांड आहे आपली. दुसरी जी मागणी आपण करत आहोत ती म्हणजे आधीचा जो घरगुती गॅस सिलेंडर बद्दल मी म्हणते. घरगुती गॅस सिलेंडर आपण जो 16.2 केजीचा असायचा, म्हणजे सिलेंडर जो लाल असतो आपला त्याच्यामध्ये 16.2 केजीचा गॅस भरला जायचा. आता ती संख्या कमी करून 12-14 किलो अशी ते भरत आहे. म्हणजे महिन्याला जर एक सिलेंडर मला लागत असेल माझ्या घरासाठी, तो कधी लागतो? 1 महिन्याला एक, जेव्हा तो 16.2 किलोग्रामचा असतो. पण जर त्याच्यातली क्वांटिटी कमी होईल, त्याच्यात गॅस जो भरलाय तो जर कमी होईल, तो निश्चितच तो सिलेंडर लवकर संपणार आहे. त्यामुळे जसं आधी 16.2 चे ते सिलेंडर होते 16.2 किलोचे, तसेच पुन्हा ते पूर्ववत करावे ही मागणी मुख्य आपली असणार आहे.